भगवान बुद्धांची अमरवाणी. धम्मपद. दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय. प्राध्यापक धर्मानंद कोसंबी. पुप्पवगो. धम्मपद क्रमांक 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 व 59. न परेसंग विलोमानी न परेसंग कथाकथं अत्तनव अवेखेय कत्तानी अकत्तानीच. परक्याने जे केले न केले विपरीत केले ते न बघता आपणच जे केले किंवा केले नाही ते बघावे. यथापि रुचिरं पुपं वैष्णवन्तं अगंधकं एवं सुभाषिताचा अफला होती अकुबतो. ज्याप्रमाणे शोभिवंत पुष्प रंग असून सुवास नसला तर ते निरुपयोगी होते, त्याप्रमाणे आचरण न करणाऱ्याचे सुभाषित बोल निरर्थक ठरतात. ज्याप्रमाणे यथापि रुचिरं पुपं वैष्णवन्तं सगंधकं एवं सुभाषिता वाचा सफला होती सकुबतो. ज्याप्रमाणे शोभिवंत पुष्प रंग असून सुवासही असला तर ते सफल होते, त्याप्रमाणे बोलासारखे आचरण न करणाऱ्याचे सुभाषित बोल सफल ठरतात. यथापि पुप्परासीमा कैरा माला गुणे बहु एवं जातेन मच्छेन कत्तंबं कुशल बहु. ज्याप्रमाणे पुष्पराशीतून माळांचे अनेक सर करावेत, त्याप्रमाणे जन्माला आलेल्या मृत्यू माणसाने अनेक कुशल कर्मे करावीत. ज्याप्रमाणे न पुप्पगंधो पट्टिवातमेती न चंदनं तगर मल्लिका वा सत्तंगच गंधो पट्टिवातमेती सब्बा दिसा सप्पुरिसो पवाती. पुष्पाचा सुगंध व चंदन, तगर, मोगरा यांचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जात नाही. सत्पुरुषाचा सुगंध मात्र वाऱ्याच्या चंदनं तगरं वापी उपलं अथवसिकी एतसं गंधजातानं शीलगंधो अनुतरो. चंदन, तगर किंवा कमळ तसेच जाई या गंधसमूहापेक्षा शीलगंध श्रेष्ठ आहे. चंदन, तगर किंवा अपमत्तो अयं गंधो यायं तगर चंदनी योच शीलवत्तं गंधो वाती देवेसु उत्तमो. जो हा तगराचा किंवा चंदनाचा गंध आहे तो फार अल्प आहे, पण जो शीलवान माणसाचा गंध आहे तो उत्तम असून प्रज्ञेमध्ये पसरतो. तेसंग संपन्न शीलानं अपमादविहारिणी सम्मदया विमुतानं मारो मग्गं न विंदती. शील संपन्न आहेत, अप्रमादाने वागतात, सम्यक ज्ञान झाल्यामुळे विमुक्त झाले आहेत, त्यांचा माग मारा सापडत नाही. यथा संकारधानिस्मी उज्जतीस्मी महापते पदुमं तथ्य जायेत
शुचिगंध मनोरमं। एवं संकारभूतेषु अंधभूते पत्तुजने अतिरोचति पर्याय सम्मासंबुद्ध सावको। ज्याप्रमाणे मोठ्या रस्त्यावरील ज्यात संकार म्हणजे कचरा टाकतात अशा उकिरड्यावर ज्याचा गंध शुची आहे, मनोरम आहे असे कमळ फुगवे, त्याप्रमाणे उकिरड्यासम बनलेल्या व अंध झालेल्या सामान्य जनात सम्यक संबुद्धाचा श्रावक प्रज्ञेने झळकतो.